आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला इतकंच म्हणावं असं वाटतंय, देने वाला जब भी देता देता छप्पर फाड के. आता लेने वाला तो कसं घेतोय हे पाहणं गरजेचं आहे. ऍक्च्युली उपरवाला आहे, पण आपल्यासाठी देनेवाल्याने भरपूर काही दिले. आता मुद्दा हा आहे की बहुचर्चित बहुप्रतीक्षित ज्याच्याबद्दल खूप सगळ्या अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या, त्या तलाठी भरतीबद्दल अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मार्केटमधल्या चर्चांना पूर्णविराम तर मिळालाय, पण त्याच्याबरोबरच आणखी एक गोंधळ सुरू झालाय की नेमकी तयारी कशी करायची. जे ऑलरेडी ग्रुप सी ची तयारी करत होते त्यांना तर फार आनंद झालेला असेल, जागा वाढलेल्या आहेत भरपूर, पण त्याच्यासोबतच खूप सगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. सो या तलाठी भरतीबद्दल सिलेबस काय असणार आहे तुमचा पूर्व परीक्षेचा, अर्थात मुख्य परीक्षेचा पण सिलेबस आपण बोलूयात. तुमचा प्लॅन कसा असायला पाहिजे, एक्झॅक्टली आयोगाने प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलेले आहे, कुठल्या जागा, किती जागा वाढलेल्या आहेत, संवर्ग निहाय जागा ज्या आहेत त्या जर दिलेल्या नाहीयेत तर मी अप्लाय करू का, हे जे काही सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर मला याच अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्रॅक करायची असेल, कारण जुलै 2027 नंतर मला माहिती नाही की आयोगाचा डिसिजन काय असेल, त्याच्यापूर्वी जर मला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर माझी स्ट्रॅटेजी पण तशीच असायला पाहिजे, माझी मेहनत तयारी सगळंच योग्य दिशेने असायला पाहिजे. ठीक आहे. सो आयोगाचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, याचा जर आपण विचार केला तर संयुक्त गट क सेवा, ही जी काही गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जूनला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि 16 जुलै रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार ही परीक्षा 25 ऑक्टोबरला होणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झामची डेट तर समजली की तुमची एक्झाम जी आहे ती 25 ऑक्टोबरला होणार आहे. ठीक आहे. आता अगेन जर याच्यावरती काही चर्चा मार्केटमध्ये येत असतील, तुम्ही जर शहाणे असाल आणि जर तुम्हाला याच अटेम्प्टमध्ये जर पोस्ट क्रॅक करायची असेल तर ही डेट डोळ्यासमोर ठेवूनच तयारी करा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये अर्ज स्वीकारण्याची जी काही मुदत होती ती ऑलरेडी आयोगाने वाढवलेली होती. आता परत जर आपण पाहिलं तर आयोगाकडे जी काही मागणीपत्र प्राप्त झालेली आहेत त्याच्यानुसार आयोगाने याच्यामध्ये काही नवीन संवर्गाचा समावेश केलेला आहे. इथे ते तुम्हाला संवर्ग दिसत असतील आणि याच्यामध्ये तुमची लाडकी पोस्ट जी आहे महसूल व वन विभाग, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, गट क विविध नियुक्त प्राधिकारी 1539 आणि याच्यासाठी पात्रता आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. बस, बाकी सगळ्या डिटेल्स तुम्ही वाचलेल्या असतील. बाकीच्या पदांचा जर आपण विचार केला, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई 11 पदं आहेत. याच्यामध्ये पण 2 आहेत, 11 सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ अभिलेखापाल असेल किंवा वरिष्ठ लिपिक किंवा अभिलेखापाल गट क. कृषी याच्यामध्ये जर आपण पाहिलं सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 जागा आहेत. नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महसूल व वन विभाग, या सगळ्याच्या ज्या जागा आहेत इथे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. आता मुद्दा हा आहे की हे जर नोटिफिकेशन तुम्ही वाचलेलं असेल, जागा किती आहेत हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. आता मला जागा तर समजलत, पण मुद्दा हा आहे मला जी तयारी करायची, एकदा आकडा तुमच्या समोर लिहून ठेवते ज्या जागा आहेत त्या. ऑलरेडी जी ऍड आलेली होती आणि तुमचे जे भ्रम असतील की नाही ते पण दूर करते या लेक्चरमध्ये. कारण जेव्हापासून या जागा आल्यात त्याच्यानंतर मी पाहिलं की खूप ज्या काही चर्चा स्टुडंटमध्ये होत आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा चर्चा अशा आहेत ज्या फक्त आणि फक्त तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही आधीच जागरूक असणं गरजेचं आहे जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर. 3137 या जागा होत्या. तलाठी जर आपण पाहिलं तर त्या आहेत 1539. त्याच्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याच्या जागा ज्या आहेत 461. या जागांसाठी स्पेसिफिकली तयारी करणारे बरेचसे कॅन्डिडेट आहेत. फार मोठा चान्स आहे तुमच्यासाठी. बिलकुल 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 रिस्क घेऊ नका. ठीक आहे. कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट ज्याला तुम्ही म्हणतात, 282 आहेत. देन सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याच्या जर आपण पाहिला तर 254. सहाय्यक अधीक्षक
11 पहिली वेलांटी असायला पाहिजे इथे आय थिंक. त्यानंतर उद्योग निरीक्षक 9 आहेत आणि तांत्रिक सहाय्यक 3 आहेत. अशा टोटल मिळून जर पाहिलं 5707 हा नंबर तुम्हाला सगळीकडे दिसला असेल कालपासून, आणि हा नंबर खरंच खूप मोठा आहे. पण याच्या सोबतच आणखी एक गोष्ट आहे, तुम्हाला आठवत असेल मागे आय थिंक एक्झॅक्टली इयर नाही आठवत आहे मला, ज्यावेळेला 8000 प्लस जागा आलेल्या होत्या ग्रुप सीच्या, त्यावेळेला जर तुम्ही पाहिलं असेल कट ऑफ एक्सपेक्टेड कोणालाच नव्हतं की इतका कमी लागेल, आणि ऑल ऑफ सडन ज्यावेळेला 19चा कट ऑफ लागला सगळ्या लायब्ररीज ओसाड पडल्या होत्या ज्या दिवशी कट ऑफ जाहीर झाला, कारण सगळी मुलं बाहेर आली. का? कारण 19 मार्कचा कट ऑफ हा कोणालाच विश्वास बसणारा नव्हता, इतका कमी कट ऑफ लागला. खूप मुलं इन झाली, खूप मुलं मेन्ससाठी हे झाली, पण त्याच्यानंतर हा जो आनंद होता तो इतका साजरा करण्यात काही लोक गुंतले की फायनल रिझल्टमध्ये नाही आले. तुमचं गोल असायला पाहिजे मला फायनल लिस्टमध्ये यायचंय, आणि ज्याचं गोल फायनल लिस्टमध्ये यायचंय तो पूर्व परीक्षा असू देत, मुख्य परीक्षा असू देत, अंतिम निकाल असू देत, या तिन्ही टप्प्यांवरती ना फक्त शांतपणे एक तर आपलं जे काम आहे ते करत राहतो आणि बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व करत राहतो, तो डिस्ट्रॅक्ट नाही होऊ देत स्वतःला. मग आता हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. ठीक आहे, मग आता तलाठी भरतीच्या बाबतीत जर आपण पाहिलं, जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी आहे ती आयोगाने मेन्शन केलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल. आणि म्हणून मग उमेदवारांनी काय करायचंय, या पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करायचा. जर समजा तुम्ही असा विचार करत असाल की जाहिरातीमध्ये माझ्या कॅटेगरीसाठीचं कुठलंही पद आरक्षित नाहीये किंवा पदसंख्या कमी आहे किंवा संवर्गाचा समावेशच नाहीये, म्हणून जर तुम्ही पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नाही, त्यामुळे जर तुमची निवडीची संधी वाया गेली तर त्याच्याबद्दलची कुठली तक्रार नंतर आयोग ऐकून घेणार नाही. कारण मला खूप सगळे मेसेजेस असे येतात जे विचारतात की मॅम आमच्या संवर्गाच्या जागाच नाही आहेत, मॅम जागा खूप कमी आहेत, मग फॉर्म भरू की नको. लक्षात ठेवा, एक जरी जागा असेल, यू नेव्हर नो की कदाचित तुमचीच निवड त्या जागी होईल. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो की माझं होणारच नाही कमी जागा असले, कुठून येतो? तोच कॉन्फिडन्स तुमचा इकडे काय येत नाही की कमी जागा असतील तरी ठीक आहे माझं होऊन जाईल. तो आत्मविश्वास बाळगायला लागा. बरेच जण म्हणतात की तुम्ही एक जागा म्हणतात आणि मग फक्त बॅचेस लॉन्च करण्यासाठी नाही. ज्याच्याकडे तो माइंडसेट असतो ना त्याचं सिलेक्शन होतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जर तुम्ही चलन करणार असाल, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क जे आहे ते भरण्यासाठी 8 ऑगस्ट पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतोय तो म्हणजे तुमच्याकडे वेळ किती आहे. आतापासून आपण 25 ऑक्टोबर पर्यंत विचार केला तर जवळपास 94 दिवस पकडून चाला. 94 दिवसामध्ये मला पूर्व परीक्षेची पूर्ण तयारी करायची आहे. आता एक मोठा वर्ग असा आहे ज्यांनी फक्त सरळ सेवेची तयारी केली आतापर्यंत, ज्यांच्या कुठेही खिजगिंतीतही नाहीये की आम्हाला MPSC मार्फत तलाठीची परीक्षा द्यावी लागेल. त्यांच्यासाठी MPSCचा पॅटर्न हा कदाचित नवीन असेल, MPSCची प्रश्न विचारण्याची पद्धती नवीन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारण्यात आला होता तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असेल का. तुम्ही जर आयोगाचा सिलेबस पाहिला असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की हा आहे ग्रुप सीचा सिलेबस. हा आहे ग्रुप सीचा सिलेबस आणि इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुम्ही सरळ सेवा देत असाल, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगचा अंदाज नसेल, काही असेल, तरी तुम्हाला आता या प्रोसेसमधून जावंच लागणार आहे. ऑलरेडी MPSCची तयारी करत असाल तर तुम्ही यूज टू आहात या गोष्टीसाठी. 1/4 एवढं आहे निगेटिव्ह मार्किंग किंवा 25%. एक उत्तर चुकलं तर तुमचे 0.25 जे आहेत ते मायनस होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर सिलेबस पाहिला तेच आहे इतिहास भूगोल वगैरे, पण इथे आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धती जी असते, जे आता आपण मागचे ज्यांनी सेशन केलेले नसतील, जे सरळ सेवा करत होते आणि आता ऑल ऑफ सडन इकडे आलेले आहेत, ज्यांना कन्फ्युजन आहे, त्यांना सांगेन याच्या पूर्वी मी पॉलिटी असेल, त्याच्यानंतर जॉग्राफी असेल, त्याच्यानंतर हिस्ट्री असेल, सायन्स असेल, यांचा प्लॅन दिलेला आहे. प्लस या विषयांचा अभ्यास नेमका कसा करायचा तुमच्या
ग्रुप सीच्या एक्झामच्या दृष्टीने कुठले पॉइंट्स आहेत जिथे फोकस करायचे, कुठले पॉइंट कसे रिलेट करून लक्षात ठेवू शकता, इतिहासाच्या अभ्यासाच्या पद्धती कुठल्या आहेत की तुम्ही इतिहास अशा पद्धतीने अभ्यासाल की कायमचा लक्षात राहील, ते सायन्सची सुरुवात नेमकी कुठून करू, स्टेट बोर्ड नेमके कसे वाचू, सायन्स 20 दिवसात कसं कंप्लीट करू, हे सगळे प्लॅन मी ऑलरेडी दिलेले आहेत. तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळेल, एक कोर्स मिळेल युट्यूबवरती आपला, वॉरियर स्पिरिट ग्रुप सी 2026. याच्यामध्ये सगळे व्हिडिओज आहेत याच्याशी रिलेटेड. जर तुम्हाला खरंच असं तुम्ही या कन्फ्युजनमध्ये असाल की सुरुवात कुठून करू, काय करू समजत नाहीये, ती प्लेलिस्ट पहा आणि सुरू करा. तर ही जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून होणं शक्य नाहीये, तर तुमच्यासाठी दुसरा एक ऑप्शन आहे, तो म्हणजे मी ऑलरेडी 90 डेज चॅलेंज जे आहे त्याच्याबद्दलची अनाउन्समेंट केलेली. हे जे 90 डेज चॅलेंज आहे याच्यामध्ये डे वाईज स्टडी प्लॅन मिळणार आहे, स्टडी टार्गेट, सिलेबस डिकोडिंगचे लेक्चर मिळतील तुम्हाला, मॅक्झिमम स्कोर कसा करायचा त्याची स्ट्रॅटेजी मिळेल, प्रॅक्टिस टेस्ट मिळतील, म्हणजे तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट कंप्लीट कराल तसे तसे तुम्हाला त्या सब्जेक्टशी रिलेटेड टेस्ट मिळतील, जिथे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास खरंच किती झालाय, आयोगाचे प्रश्न कसे येतात, माझा माइंडसेट काय असायला पाहिजे. इव्हन बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारलेला की मॅम स्कोर वाढतच नाहीये काही केलं तरी, तर मग नेमका कशामुळे स्कोर वाढत नाही, आपण का तिथे स्टक झालेलो आहोत, याच्याबद्दलचं पण एक लेक्चर लवकरच मी घेते. तर तो जो प्लॅन आहे तिथे ज्या पद्धती मी सांगितल्यात, जे उपाय मी सांगितले, ते उपाय सुद्धा इकडे आपण 90 डेज मध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. मल्टिपल रिव्हिजन सिस्टम तुम्हाला दिली जाईल. ऑलरेडी 3 लेअर रिव्हिजन सिस्टमचं लेक्चर जे आहे, 3 लेअर रिव्हिजन टेक्निकचं, ते मी दिलेलं आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी कशा अभ्यासायच्या हे सांगितलं जाईल, PYQ वरती आधारित तयारी करून घेतली जाईल, सेल्फ असेसमेंट फॉर्म्युला तुमच्यासोबत शेअर केला जाईल की तुम्ही जे करताय मग त्याचं तुम्हाला कुठेतरी स्वतःचाच एक फीडबॅक मिळाला पाहिजे ना, स्वतःचं इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे, नेमकं मी करतोय मग योग्य दिशेने माझी तयारी सुरू आहे का. 90 दिवसामध्ये तुम्हाला गायडन्स तर मिळेल, डाऊट क्लिअरिंग सेशन पण होतील आणि रिझल्ट ओरिएंटेड सिस्टम तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाईल. याची लॉन्च ऑफर जी आहे ती जर पाहिली तर फी 999 आहे, त्याच्यानंतर ही 1299 होईल कदाचित. म्हणजे आता आपला 26 तारखेपासून हा क्लास सुरू होतोय, तर 25 पर्यंत ही ऑफर असेल 999. जे 26 पासून ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी ही फी तर लागू होईलच, पण त्याच्यासोबतच त्यांचं दुसरं एक नुकसान होईल की 26 पासून त्यांना स्टडी टार्गेट पण फॉलो करायचे आणि प्लस आतापर्यंत जे मी दिलंय मुलांना ऍडव्हान्स मध्ये ज्या गोष्टी दिल्या त्या पण कम्प्लीट कराव्या लागतील, म्हणजे दोन्ही बाजूने नुकसान होईल. सो डिसिजन तुमचं असेल. आता ज्या गोष्टीवरती मी बोलत होते तुमच्यासोबत, सिलेबसचा जर विचार केला, हे दिसायला एवढं जरी दिसत असेल तरी करायला भरपूर आहे. आणि तसं भरपूर म्हटलं पण तुम्ही जर PYQ मध्ये गेला तर तुम्हाला कळतं की फार थोडा पार्ट आहे ज्याच्यावरती जर माझी कमांड आली तर मला इथे मार्क्स मिळू शकतात. ज्या स्टुडंट्सना माहिती नाहीये फॉर्म्युला त्यांच्यासाठी सांगते, हे जे विषय तुम्हाला दिसतात इथे, जर तुम्ही इतिहास या विषयाचा विचार केला तर इतिहास या विषयावरती 10 प्रश्न येतात. ज्यांना इथे नेमका अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल कन्फ्युजन आहे ना, मी इतिहासचा रिसेंटली एक प्लॅन आणि स्टडी मेथड दिलेत, ते दोन्ही लेक्चर पहा. प्लॅन जेव्हा पाहाल तुम्हाला कळेल की कुठले टॉपिक आहेत. जर टॉपिक मला म्हणजे 10 प्रश्न आहेत ना, 10 प्रश्नांसाठी मला 25-30 टॉपिक वाचायची आवश्यकता नाहीये. असे काही टॉपिक आहेत एकाच टॉपिकवरती 2-2 प्रश्न एकाच वर्षी विचारले, म्हणजे या 10 पैकी 2 प्रश्न एकाच टॉपिकवरती आहेत, म्हणजे मला तो टॉपिक परफेक्ट करायचा आहे. किंवा दुसरा एखादा टॉपिक आहे त्याच्यावरती पण 2 प्रश्न आहेत, म्हणजे मी 2 टॉपिक जरी परफेक्ट केले तर याच्यातले 4 मार्क्स जे आहेत ते माझे कन्फर्म होतात. मग मी 2 टॉपिकवरती तितकी जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. हा जो अप्रोच आहे ना तो तुमचा बिल्ड होईल, तुमच्या लक्षात येईल की नेमके कुठले टॉपिक करायचे, त्यामुळे ते लेक्चर मिस करू नका. इतिहास भूगोलला पण सेम 10 प्रश्न आहेत, पण भूगोल करताना इथे थोडासा वास्ट आहे, कारण महाराष्ट्राचा प्लस भारताचा भूगोल तुम्हाला करावा लागतो. जर तुम्ही सरळ सेवेसाठी ऑलरेडी फॅक्ट केलेल्या असतील तर त्या फॅक्टचा तुम्हाला इकडे फायदा होतो, पण इथे क्वेश्चन टॅकल करताना मल्टीलायनर क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे एलिमिनेशन मेथड असेल, प्रश्न वाचण्याची स्पीड असेल, ॲक्युरसी असेल, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात. सो जे स्टुडंट असे आहेत, जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल की आधी फक्त सरळ सेवा केली आणि आता ऑल ऑफ सडन आम्हाला इकडे यावं लागलं MPSC कडे तलाठी भरतीसाठी, तर कमेंट करून मला नेमकं सांगा की तुम्ही जर सरळ सेवा करत होता आणि MPSC आत्ता करायची आहे, तर मी तुमच्यासाठी जेवढे पण टेक्निक आहेत MPSCच्या स्टुडंटसाठी याच्या पूर्वी दिलेले किंवा जे त्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी डेव्हलप झालेले असतात, की एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, फास्टमध्ये पेपर कसा सोडवायचा, ॲक्युरसी कशी मेंटेन करायची,
इम्पॉर्टंट टॉपिक कसे फाइंड आउट करायचे, सिलेबसला एका चौकटीत कसं बसवायचं, आयोगाची चौकट कशी समजून घ्यायची, हे जे सगळे मुद्दे आहेत ना याच्यावरचे लेक्चर म्हणजे एक सिरीज घेऊन येईन मी त्याच्यामध्ये, आणि ते फ्री ऑफ कॉस्ट देईन. ठीक आहे. सो युट्यूबवरती ते लेक्चर होतील. सो तुम्हाला त्याची हेल्प होईल की तुम्ही या विद्यार्थ्यांसोबत बरोबरी करताना फक्त अभ्यास गरजेचा नाहीये तुम्हाला, त्याच्यासोबत तुम्हाला काही टेक्निक शिकावे लागणार आहेत, काही ट्रिक्स शिकाव्या लागणार आहेत, कारण आता तुमचा अभ्यासाचा आवाका एकदम वाढलेला आहे. आणि त्यातही अभ्यास वाढला त्याचंही काही नाही, पण ज्या पद्धतीचे प्रश्न एमपीएससी कडून विचारले जातील त्याच्यामध्ये जर स्वतःला फिट करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल त्याच्यासाठी. ठीक आहे. भूगोलमध्ये 10 प्रश्न आहेत. राज्यघटना हा विषय जो आहे हा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. इथे 15 प्रश्न आहेत. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जर उघडलं तर 70+ टॉपिकच दिसतात तुम्हाला. मग एवढे सगळे टॉपिक करायचे आणि 15 मार्क्स हे कसं मॅनेज करायचं, तर राज्यघटनेची जी मी ऑलरेडी स्ट्रॅटजी किंवा राज्यघटनेचा जो 15 दिवसांचा प्लॅन दिला त्याच्यामध्ये ते मी एक्सप्लेन केलेला आहे, तर ते लेक्चर पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान. आतापर्यंत जर तुम्ही सरळ सेवा करत असाल तर वरवरचा आणि फॅक्ट ज्या आहेत त्या सामान्य विज्ञानच्या तुम्ही केलेल्या असतात. इकडे सामान्य विज्ञान करताना बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे तिन्ही तर करावे लागतात, पण त्याच्यातही काही टॉपिक आहेत जे अतिशय डिटेलमध्ये जाऊन करावे लागतात. उदाहरणार्थ प्राणी वर्गीकरण असेल, वनस्पती वर्गीकरण असेल, वनस्पतींचं पोषण असेल, हे खूप डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं असतं कारण तिथे प्रश्न बनतात. सो मला आता कंटेंट फक्त फॅक्ट पार्ट करणं किंवा मी एक लुसेंट जीकेचं पुस्तक घेतलं आणि वन लाइनर वाचून काढले इतकं ते साधं सोपं राहत नाही. ठीक आहे. पण ते तितकंही अवघड नाहीये जितकं आपण त्याचा बाऊ करतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. अदरवाईज तुम्ही जर घाबरत राहाल त्या गोष्टीला तर तुमची भीती वाढत जाईल. तुम्ही जेवढं स्वतःच्या मेंदूला सांगाल की हा इझी आहे, हे मला करण्यासारखं आहे, तेवढा तुमचा मेंदू तुम्हाला सपोर्ट करेल अभ्यास करताना. तुम्ही जेवढे घाबरवाल तेवढं मग तुमच्या हातपाय धरधरतील, हातापायाला घाम येईल, हृदयाची धडधड वाढेल आणि फक्त एन्झायटी वाढेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानचे पण 15 प्रश्न आहेत. सेम इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र जे आहे त्याचे पण 15 प्रश्न आहेत. आणि त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्सचे 15 आहेत आणि मॅथ्स रिझनिंगचे 20 आहेत. ठीक आहे. आता मॅथ्स रिझनिंग मध्ये तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर तुम्ही सरळ सेवा करत असाल तर. हा राहील तुमचा सिलेबस आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स 100, मार्क्स 100. आता निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आता तुम्हाला एक चर्चा खूप जास्त आढळेल मार्केटमध्ये की त्यावेळेला जागा जास्त होत्या, त्यावेळेला मेरिट खूप कमी लागलेलं. आता सुद्धा असंच म्हणतील की जागा जास्त आहेत, मेरिट कमी लागेल. पण एक फॅक्ट आहे जी तुम्हाला विसरून चालणार नाही. बरेच विद्यार्थी आहेत, माझ्या माहितीतले तरी आहेत बरेचसे, की ज्यांनी ग्रुप सीचा फॉर्म टायपिंग नाहीये किंवा इतर कारणांमुळे भरलेला नव्हता. आता तलाठी भरती आली आहे, ऑब्व्हियसली ती मुलं इन आहेत. बरीचशी मुलं अशी आहेत ज्यांनी आत्ताची 14 जूनची एक्झाम दिली आहे, क्वालिफाय नाही झाले, पुढच्या ग्रुप बीची तयारी करायची, पण इकडे तलाठीच्या जागा ऍड झाल्यात, ते लोक इकडे येतील. कितीतरी विद्यार्थी असे ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेल्या आहेत प्री मेन्स, ते पण येतील. मी घाबरवत नाहीये, पण माझी स्पष्ट इच्छा आहे की तुम्ही त्या भ्रमातही राहू नका की त्यावेळेला इतकं कमी मेरिट लागलेलं, आता पण जागा जास्त आहेत म्हणजे मेरिट खूप कमी लागेल. यावेळी ग्रुप बीचा पेपर मुलांना लेंदी हार्ड वाटला होता, मला सुद्धा तो तसाच वाटलेला. पण जर तुम्ही मेरिट पाहिलं तर लास्ट इयरपेक्षा जास्त लागला. तुम्ही म्हणाल जागा कमी होत्या म्हणून लागला, फक्त तो एकच फॅक्टर मॅटर नाही करत आहे इथे, एवढं पण लक्षात ठेवा. मुलांचा अभ्यास पण तेवढा वाढलाय, मुलं मार्क्स पण तेवढे जास्त घेतात. तुम्ही मुलांनी 70 मार्क्स घेतलेले आन्सरशीट पाहिले असतील, सॉरी त्यांचे जे रिझल्ट आहेत ते पाहिले असतील. त्याच्यामुळे जर मुलांना इतके जास्त मार्क्स येतात तर ते येतात, खोटं नाही बोलत आहेत मुलं. म्हणजे मला माझं स्टँडर्ड हाय करावं लागेल, ही गोष्ट तुम्हाला डोक्यात फिट करायची आहे. आता मुद्दा उरतो ज्याच्याबद्दल मी बोलले होते थोड्या वेळापूर्वी, किती वेळ आहे, किती वेळ आहे तुमच्याकडे? एक 92-94 दिवस. याच्यामध्ये मला पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा, पण त्याच्याही पेक्षा पुढची महत्वाची फॅक्ट ही आहे की पूर्व परीक्षा झाल्यानंतर मला आणखी एक महत्वाचा टप्पा पार करायचा आहे, दॅट इज मुख्य परीक्षा, ज्याला मला 2 पेपर द्यायचे आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आणि याच्यामध्येही जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश आहे, एमपीएससी लेवलचा आहे. पेपर 2 जो आहे जिथे जीएस आहे, जो इतका वास्ट आहे की अगेन जसं आम्हाला पूर्व परीक्षेलाच कळत नाही काय काय वाचावं, मेन्सला गेल्यावर जीएसचे सब्जेक्ट तर आहेत, प्लस अगेन लॉ ऍड होतो त्याच्यामध्ये, टेक्निकल काही भाग जो आहे टेक्नॉलॉजीचा तो त्याच्यामध्ये ऍड होतोय. मग मला हे पण परत करायचंय आणि माझ्याकडे दिवस किती आहेत त्याच्यानंतर? फक्त 60 ते 63 दिवस. मग जर मला एका पेपरचा 7 विषयांचा अभ्यास एवढ्या दिवसांमध्ये कंप्लीट करणं पॉसिबल नाही वाटत आहे, एवढ्या दिवसांमध्ये मेन्सचा अभ्यास
जो पहिल्यांदा मेन्स देणार आहे त्याच्यासाठी तर पॉसिबलच नाहीये. ठीक आहे, कारण म्हणजे फार भयानक मेहनत घ्यावी लागेल आणि तो कॉन्फिडन्स नाही येणार, निगेटिव्ह मध्ये मार्क्स जातील, सिलेबस कंप्लीट झाल्याचा फील नाही येणार. याच्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल, दॅट इज तुम्ही प्रीचा जेव्हा अभ्यास करताय त्याच वेळेला तुम्हाला मेन्सचा अभ्यास करावा लागेल. मग पूर्व आणि मुख्यचा अभ्यास एकत्रित कसा करायचा, याच्यासाठी 2 वेळा लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेला नेटवर्क इश्यू, टेक्निकल इश्यू याच्यामुळे ते राहून गेलं. म्हणून मग त्याच्यानंतर मी एक टेलिग्राम लाईव्ह सेशन घेतलेलं, ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने करू शकतो आपण, बट तिथे काही गोष्टी मी मेन्शन करू शकले नव्हते, तर त्या मी इथे सांगते तुम्हाला की काय करायचं. जर तुम्हाला प्री आणि मेन्सचा एकत्रित अभ्यास करायचा असेल तर पूर्व परीक्षेचा सिलेबस किंवा मी म्हणेन पूर्व परीक्षेचे जे सब्जेक्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस हे लिहून काढा. हे मी पेपर 2 बद्दल बोलत आहे. ठीक आहे, आणि याच्यातला जो कॉमन वाला पार्ट आहे, म्हणजे इकडे जर तुम्ही प्रीला जर पॉलिटी परफेक्ट करत असाल तर तुम्हाला 100% मेन्सला त्याचा फायदा होतो. मग प्रीलाच इतका परफेक्ट करा की मेन्सला मला फक्त रिवाइज करावं लागेल, दॅट इज स्पीड रिव्हिजन. असंही नाही की मी रिव्हिजनसाठी 4 महिने घालवलेत, नाही, एवढा वेळ पण नाही आपल्याकडे. ठीक आहे, जॉग्राफी जे तुम्ही प्रीला अभ्यासाल त्याचा तुम्हाला मेन्सला फायदा होणार आहे. जनरल सायन्स जे तुम्ही प्रीला अभ्यासाल, सामान्य विज्ञान, त्याचा तुम्हाला मेन्सला फायदा होणार आहे. इकॉनॉमिक्स जे तुम्ही प्रीला अभ्यासाल त्याचा तुम्हाला तिकडे डेफिनेटली फायदा होणार आहे. हिस्ट्री जे अभ्यासाल त्याचा फायदा होणार आहे. मॅथ्स रिजनिंगचा फायदा होणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स. आता तुमची परीक्षा कधी होते, ऑक्टोबरमध्ये, मुख्य कधी आहे, डिसेंबरमध्ये, वेळ किती आहे, फक्त 2 महिन्यांचा. म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षेसाठी जे पण करंट अफेअर्स अभ्यासाल त्याचा तुम्हाला मुख्याला फायदा होणार आहे. याचाच अर्थ मी पूर्व परीक्षेसाठी जेवढी पण मेहनत आहे 90 दिवसांमध्ये घेणार आहे, त्याचा फायदा मला पेपर 2 साठी होणार आहे. म्हणून जेव्हा मी पूर्व परीक्षेचा अभ्यास करेन, माझा अप्रोच हा असायला पाहिजे की मी प्रीचा अनालिसिस तर करेन, प्रीचा पेपर तर समजून घेईन, पण मी मुख्य परीक्षेचा पण पेपर समजून घेईन, मुख्य परीक्षेचा पण पॅटर्न समजून घेईन. कारण बऱ्याचदा मेन्सला विचारलेले प्रश्न तुम्हाला प्रीला रिपीट झालेले दिसतात किंवा त्याच्याच रेफरन्समधून प्रश्न आलेले दिसतात. याचा अर्थ काय की मला पूर्व आणि मुख्यची एकत्रित तयारी करणं भाग आहे. याच्यासोबत पेपर 1च्या बाबतीत मी तुमच्यासोबत मागच्या पेपरमध्ये डिसाईड केलेलं, आता मी इथे दिले की नाही मला नाही आठवत आहे, ओके इथे नाही दिलेलं. पेपर 1 साठी, हां, पेपर 1 साठी मी एक 20 मिनिट चॅलेंज जे आहे ते सुरू करण्याचा विचार करत होते आणि मी जस्ट एका लेक्चरमध्ये विचारलेलं होतं, त्याच्या खाली खूप कमेंट्स आले पेपर 1 पेपर 1 पेपर 1. सो फायनली ते 20 मिनिट चॅलेंज जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येते. यूट्यूबवरतीच असेल, बट वॉरियर सुप्रिया नावाचा यूट्यूब चॅनल जो आहे तिथे असेल, कारण तो स्पेसिफिक इंग्लिशसाठी आहे. मग इकडच्या तिकडच्या लोकांची खिचडी नाही होत सगळ्या याच्यामध्ये. ठीक आहे, सो वॉरियर सुप्रिया यूट्यूबवरती चॅनल आहे, जिथे इंग्लिशचे ऑलरेडी वोकॅबलरीचे, ग्रामरचे बरेचसे लेक्चर जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. ज्यांना इंग्लिश ग्रामर खूप कठीण जातं, वॉरियर ऑफिसर हे जे आपलं ॲप आहे, ॲपवरती इंग्लिश ग्रामरचा एक फ्री कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. त्याची व्हॅलिडिटी मी अगदी 31 डिसेंबर पर्यंत ठेवलेली आहे. सो तो जो कोर्स आहे, जिथे इंग्लिश ग्रामर, पूर्ण सगळे इंग्लिश ग्रामरचे टॉपिक जे आहेत ते फ्रीमध्ये तुम्हाला दिलेत, तर ते लेक्चर पहा, तुमचं इंग्लिश ग्रामर खूप स्ट्रॉंग होऊन जाईल. वोकॅबलरीचे पण बरेचसे सेशन आहे, तिथून पण तुमची वोकॅब होईल. सो तुम्ही डेली बेसिसवरती तिकडचं एखादा लेक्चर पाहणं हेही करू शकता, किंवा जे 20 मिनिट चॅलेंज मी आता ज्याचा उल्लेख केला, ज्याच्यावरचं लेक्चर लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईन, तर ते 20 मिनिट चॅलेंज जे आहे ते फॉलो करायला सुरुवात करा. थेंबे थेंबे तळेसाचे जे आपण म्हणतो, त्या पद्धतीने पेपर 1ची तुमची खूप तयारी होईल पूर्व परीक्षेच्या अभ्यासासोबतच. आणि पेपर 2 साठी जे पूर्वला करताय ना, म्हणजे जीएसचा पार्ट, तो मुख्यच्या दृष्टीने पण व्यवस्थित प्रॉपरली करा. ठीक आहे, आणि उरतो मग जो काही तुम्हाला प्लॅन हवाय, तर ऑब्व्हियसली मी 90 डेजचा प्लॅन तर तुमच्यासोबत, म्हणजे 90 डेज चॅलेंज तर मी रिव्हिजनसाठी तुमच्याकडे घेऊनच आले. पण जर तरीही तुम्ही या गोष्टीवरती ठाम असेल की मला सेल्फ स्टडीज करायचं, स्वतःच करायचंय, पण फक्त टाइम टेबलसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतो, तर लक्षात ठेवा, ऑलरेडी पॉलिटी, त्याच्यानंतर जॉग्राफी, हा मी तुम्हाला 15 डेजचा प्लॅन दिलेला होता. याच्यामध्ये +5 जर केलं तर तुमच्याकडे 20 डेज होतात, जिथे तुम्ही पॉलिटी आणि जॉग्राफी कंप्लीट करू शकता. देन सायन्स जे आहे त्याचा 20 डेजचा प्लॅन दिला, म्हणजे पहिल्या 40 डेजमध्ये पॉलिटी, जॉग्राफी, सायन्स तुमचं कंप्लीट होऊन जाईल. पॅरलेली मॅथ्स रिजनिंग तुम्हाला करायचं आहे. सो जे नवीन आहेत, पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात, त्यांनी प्लीज या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ जे आहेत ते पाहून घ्या, तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर मी हिस्ट्रीचा प्लॅन दिलाय तुम्हाला, प्लस आता तुम्हाला इकॉनॉमिक्सचा प्लॅन पण दिला जाईल. म्हणजे तुमचं पहिल्या 70 दिवसांमध्ये सगळे जीएसचे जे सब्जेक्ट आहेत, प्लस करंट अफेअर्स,
प्लस मॅथ्स रिझनिंग हे होऊन जाईल. करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी जी आहे ती पण लवकर शेअर करेन. आणि मग तिथून पुढे जो तुमच्याकडे कालावधी आहे याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. आता हा मी 100 डेजसाठी प्लॅन दिलेला, पण ऑब्व्हियसली त्याच्यानंतर बराचसा वेळ गेला, म्हणजे जवळपास 10 दिवस गेले आणि आता कमी वेळ आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, 10 दिवस नाहीत गेले अजून, तुमच्याकडे 93-94 दिवस आहेत. सो तुम्ही जरी आत्तापासून डे 1 सुरू केला आणि जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की कमी म्हणजे कमी स्टडी टार्गेट आहे तिथे तुम्ही पुढच्या डेजचे टार्गेट जरी कंप्लीट केले तरी तुमच्या एवढ्या दिवसांमध्ये परफेक्ट तयारी होऊ शकते. आता मुद्दा हा आहे की तुम्ही किती करायची इच्छा ठेवतात हे. ठीक आहे, तर इथे सगळा सिलेबस वगैरे मी दिलेला आहे. जर तुम्हाला सिलेबस हवा असेल प्रीचा मेन्सचा, मी टेलिग्रामवरती फाईल जी आहे ती शेअर करते. ठीक आहे, मग आता स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, प्री आणि मेन्स दोन्ही डोक्यात ठेवून अभ्यास करा. ज्यांना माहितीच नाहीये एमपीएससीचा पॅटर्न कसा आहे, काय आहे, एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवायचे, आपल्या चुका कुठे होत आहेत ते कसं हे करायचं, जे माझं निगेटिव्ह मार्किंग आहे ते मला कसं कमी करता येईल, मिस्टेक्स कशा कमी करता येईल, जर तुम्ही या सगळ्या डाऊटमध्ये असाल ना तर फक्त कमेंटमध्ये मला एक शब्द लिहून पाठवा स्ट्रॅटेजी, म्हणजे मला समजेल की तुम्ही सरळ सेवेकडून इकडे आलेले आहात आणि आता तुम्हाला समजत नाही नेमकं की काय करावं. तर मी त्याच्याशी रिलेटेड म्हणजे एमपीएससीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे या पेपरकडे, म्हणजे या पेपरला बघून घाबरायचं की याच्यामध्ये जे काही अशा गोष्टी आहेत की ज्या फार म्हणजे इंटरेस्टिंग आहेत आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतात, असे टेक्निक शिकायचे. आणि ते कसे शिकायचे याच्याबद्दल मग आपण पुढे एक सिरीज घेऊयात आणि त्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड कशी यूज करायची, निगेटिव्ह मार्किंग कसं कमी करायचं, ज्या प्रश्नांची उत्तरच माहिती नाहीयेत मला असे प्रश्न आले तर कसं पोहोचायचं उत्तरापर्यंत, एमसीक्यूच्या आन्सर गेसिंगचे जे काही टेक्निक आहेत जे 100% ॲक्युरेट तर नाही पण ज्यावेळेला मला रिस्क घ्यायचे त्यावेळेला ते मी कसे यूज करू शकेन की म्हणजे निगेटिव्हमध्ये कमीत कमी मार्क्स जावेत आणि स्कोर माझा चांगला यावा, मी कट ऑफ पर्यंत पोहोचू शकेन, त्याच्यावरचं लेक्चर घेऊन येईन. आणि पेपर 1 साठी ऑब्व्हियसली 20 मिनिट चॅलेंज जे आहे ते सुद्धा मी घेऊन येईन. ठीक आहे, सो जर तुम्हाला 90 डेजचा पार्ट व्हायचं असेल तुम्ही ॲप डाउनलोड करा. जर ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल तर माय कोर्सेसमध्ये 90 डेज चॅलेंज हे तुम्हाला अवेलेबल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे 90 डेज चॅलेंज जॉईन करतात त्यांनी टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करणं कंपल्सरी आहे, कारण सगळे अपडेट तुम्हाला तिथेच मिळणार आहेत. यासोबतच आत्ता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला फार हेल्पफुल ठरतील. म्हणजे आत्तापर्यंत जे काही ग्रुप बीचे मागच्या 10 वर्षात झालेले पेपर्स आहेत त्याच्यामधले पॉलिटीचे जे प्रश्न आहेत प्रत्येक वर्षीचे 2017 ते 26चे त्या प्रश्नांचं डिटेल असं अनालिसिस इथे आहे. आणि मी इतकं तुम्हाला खात्रीने सांगू शकते की जर केवळ एवढं तुम्ही केलं पॉलिटीसाठी तरी तुमचे 9 ते 10 मार्क जे आहेत 15 पैकी ते तुम्ही इझिली घेऊ शकता, कारण याच्यामध्ये इतका कंटेंट अवेलेबल आहे किंवा याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत जिथे आयोग वारंवार प्रश्न विचारतो आणि तेवढे मार्क्स तुमचे येऊ शकतात हे केलं तर. फक्त हे तुम्हाला मग इतकं डिटेलमध्ये प्रॉपरली करावं लागेल आणि ते रिवाइज पण करावं लागेल. सेम सायन्ससाठी सुद्धा सायन्स डिकोड बॅच म्हणून जी आहे, सायन्स डिकोड 2027 म्हणून घेतलेली, याच्यामध्ये सुद्धा मागच्या 10 वर्षाचं कंबाईंड ग्रुप बीला विचारलेले जे प्रश्न आहेत सायन्सचे त्याचा अनालिसिस घेतलेला आहे. आणि हे सुद्धा जर तुम्ही केलं, कारण इथे जे प्रश्न आहेत त्याच्यातून प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, सायन्समधले जे इतर इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्याचे लेक्चर्स मी ऑलरेडी दिलेले आहेत, तर हे तुम्हाला इतकं हेल्पफुल ठरेल की इथून सुद्धा तुम्ही सायन्सचे 6-7 मार्क जे आहेत ते इझिली कव्हर करू शकता. ठीक आहे, आणि मग बाकी मार्क्ससाठी तुम्हाला बाकीची जी तयारी करावी लागेल ती ऑब्व्हियसली करावी लागेल. सो जर तुम्हाला वाटत असेल की येस मी जॉईन करायला पाहिजे तर हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि बाकी असेच लेक्चर तुमच्यासाठी मी याच प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहे. बाकी जर तुमचे काहीही डाऊट असतील स्टडी रिलेटेड, आता अचानक ऍड आल्यानंतर आपली इतकी म्हणजे इतका गडबड गोंधळ होऊन जातं ना की कळतच नाही नेमकं काय पाहावं, कोणाला फॉलो करावं. आणि आता बॅचेस ज्या येतात त्या पण मग मी आता 2-3 ठिकाणी पाहिलं 6,000, 7,000, 10,000च्या आसपास. मग आपल्याला असं वाटतं की व्हायला पाहिजे, मग आपण घाईघाईमध्ये डिसिजन घेतो. असं नाही की बॅच कुठली फायद्याची नसते. बॅच प्रत्येक टीचर जो लॉन्च करतो तो ऑब्व्हियसली काहीतरी विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून असतं किंवा त्याच्यामध्ये तो कंटेंट अवेलेबल असतो. पण मला कुठली स्टाईल सूट होते, माझी लर्निंग मेथड काय आहे, माझे म्हणजे मला कुठल्या पद्धतीने शिकल्यानंतर लक्षात राहतं हे पण इम्पॉर्टंट राहतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मग एखाद्या बॅचला तुम्ही नावं ठेवण्यापेक्षा माझ्यासाठी ती बॅच का वर्क करत नाही हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि वेळ कमी आहे त्याच्यामुळे लवकर निर्णय घेऊन कृती करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो जर तुम्हाला आजचं हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल आणि जर तुम्ही डिसाईड केलं असेल की या ग्रुप सी मधून मी पोस्ट मिळवणारच,
तर ग्रुप सी असं GRC एवढं टाईप करायला विसरू नका. म्हणजे तुमचा निर्धार किती पक्का आहे हे मला समजेल, तुम्ही खरंच किती डेडिकेशनने अभ्यास करता हे समजेल, आणि डेफिनेटली मग त्याच्याशी रिलेटेड युजफुल लेक्चर्स इथून पुढे मी घेऊन येईन. हे हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.